हे स्टुडंट, दिस इज पूजा भोसले हिअर. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत आपल्या थर्ड चॅप्टर कुठला आहे आपला? ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. ओके, सो रिक्रुटमेंट हा पार्ट पूर्णपणे संपलेला आहे. ज्या ठिकाणी आपण पर्पज अँड इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट पाहिलेले होते, सोर्सेस अँड टेक्निक ऑफ ह्युमन रिसोर्सेस पाहिलेत, फॅक्टर्स अफेक्टिंग ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट पाहिले, आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलेक्शन काय असतं हे देखील पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पूर्णपणे सिलेक्शन प्रोसेस ही स्टडी केलेली आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इंटरव्ह्यू म्हणजे काय, किंवा इंटरव्ह्यूजचे ऑब्जेक्टिव्ह आणि टाईप्स कुठले कुठले आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट टू स्टडी व्हॉट इज मीन बाय इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यू ही गोष्ट किंवा मुलाखत म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती. मुलाखतीमध्ये काय असतं तर दोन व्यक्तींची गरज असते. येते लक्षात? म्हणजे काय, दोनच व्यक्ती हवेत असं नाही, कमीत कमी दोन व्यक्ती असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त कितीही असू शकतात. ओके, यामध्ये एक व्यक्ती इंटरव्ह्यूवी असतो आणि दुसरा इंटरव्ह्यूअर असतो. येते लक्षात? म्हणजे एक मुलाखत घेणारा आणि एक मुलाखत देणारा असतो. पण पाहिजे आपल्याला काय तर नेमकं मुलाखत म्हणजे काय आणि मुलाखत का घेतली जाते, मुलाखतीचे काय ऑब्जेक्टिव्ज असतात, है ना? बघा, इंटरव्ह्यू इज द वाईडली यूज्ड सिलेक्शन मेथड. ही सिलेक्शनसाठीची एक मेथड असते. तुम्हाला फक्त हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्येच नाही तर जिथं कुठेही तुम्ही जॉब करायला जाल त्या ठिकाणची जी मॅनेजमेंट आहे तिथं ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट रिक्वायर्डच असते. येते लक्षात? कुठल्याही जॉबसाठी कुठेही गेल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. पण या इंटरव्ह्यूचा नेमका अर्थ काय, किंवा काय असतं इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं? इट इज अ फेस टू फेस इंटरॅक्शन बिटवीन इंटरव्ह्यूवी अँड इंटरव्ह्यूअर, है ना? इफ हँडल्ड केअरफुली, जर तुम्ही ही गोष्ट केअरफुली हँडल करत असाल, इट कॅन बी अ पॉवरफुल टेक्निक इन हॅव्हिंग ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ऑफ अ इंटरव्ह्यूवी अदरवाईज अनअवेलेबल. म्हणजे काय तर आपण कुठल्याही इतर पद्धतीने जेवढी इन्फॉर्मेशन गेन करू शकत नाही एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा जो व्यक्ती आपला कॅन्डिडेट आहे त्याच्याबद्दल, तेवढी इन्फॉर्मेशन आपण या इंटरव्ह्यूमधनं गेन करू शकतो, मिळवू शकतो. आलं लक्षात? बट ही मेथड किंवा ही गोष्ट ही बेटरली हँडल करता आली पाहिजे. म्हणजे जो इंटरव्ह्यूअर आहे तो तितका स्किल्ड आणि क्वालिफाईड असला पाहिजे. ॲट द सेम टाईम, if the interview is not handled carefully, it can be a source of bias, restricting or distorting the flow of communication. येते लक्षात? म्हणजे काय तर आपल्याकडे इंटरव्ह्यूवी जो असतो त्याचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रॉपर स्किल असणं गरजेचं असतं. ओके, सो काल मी तुम्हाला लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगितलेलं होतं की स्कॉट आणि अदर्स लोकांनी इंटरव्ह्यूची डेफिनेशन ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. इंटरव्ह्यू इज अ पर्पजफुल एक्सचेंज ऑफ आयडियाज अँड द आन्सरिंग ऑफ अ क्वेश्चन अँड कम्युनिकेशन बिटवीन टू ऑर मोर पर्सन. ओके, म्हणजे काय, काही नाही आहे. आपलं सिलेक्शन करण्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये आपण काय करत असतो तर आपल्या सिम्पली आयडियाज एक्सचेंज करण्याचं काम केलं जातं. काही क्वेश्चन्स विचारले जातात ज्याचं आन्सर या ठिकाणी केअरफुली लिसन केलं जातं. त्याचबरोबर इंटरव्ह्यूवीसोबत कम्युनिकेट केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं. ओके, तर मिस्टर बिंघम यांनी सुद्धा एक डेफिनेशन दिलेली आहे असं म्हणता येईल. तर यांनी काय सांगितलेलं आहे? इंटरव्ह्यू ॲज अ कन्व्हर्जेशन विथ अ पर्पज. ओके, म्हणजे काय तर कन्व्हर्जेशन, आपण संभाषण तर एरवी कुठेही करतच असतो, है ना? त्यासाठी इंटरव्ह्यूज आहे असं नाही, बट कुठल्या तरी मोटोसाठी, कुठल्या तरी ऑब्जेक्टिव्हने, कुठल्या तरी पर्पजनी जे कम्युनिकेशन केलं जातं, जे कन्व्हर्जेशन केलं जातं त्याला इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं, असं मिस्टर बिंघम यांचं मत आहे. येते लक्षात? सो बघा, इंटरव्ह्यू कॅन बी डिफाईन्ड ॲज an attempt to secure maximum amount of information from the candidate concerning his suitability for the job. ओके, अंडर कन्सिडरेशन. म्हणजे काय तर यामध्ये काय केलं जातं किंवा इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय तर सेक्युअर केलं जातं मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन.
ओके, म्हणजे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जी की इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी ती या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो फ्रॉम द कॅन्डिडेट कन्सर्निंग हिज सुटेबिलिटी फॉर द जॉब. ओके, म्हणजे काय तर हे जे केलं जातं याचा बेसिकली हेतू काय तर त्या व्यक्तीचं पर्सनल म्हणजे त्याचा जो इन्फॉर्मेशन आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही गरजेची गोष्ट आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केलं जातं. म्हणजे त्याला आपल्याकडे असलेल्या जॉबमध्ये सुटेबल आहे की नाही हे चेक करता येईल. It tries to achieve an accurate appraisal of the applicant in terms of his educational qualification. म्हणजे काय तर ॲक्युरेट अप्रायझल करणे, मूल्यांकन करणे, त्याची पूर्णपणे काय करणे तर जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याची जी काही बॅकग्राऊंड आहे त्याचं मूल्यांकन करणे, ते गेन करणे, ती इन्फॉर्मेशन मिळवणे आणि त्याला जज करणे अँड देन त्याच्यासाठी आपला जॉब जो आहे आपल्याकडे तो परफेक्ट आहे का हे पाहणे. येते लक्षात. हे सगळं काम इंटरव्ह्यूमध्ये केलं जातं. बघा कुठल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला कळेल जे की त्यांनी फॉर्ममध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. बट आपण या ठिकाणी काय तर ऑन दी स्पॉट क्रॉस चेकिंगसुद्धा करू शकतो अँड देन आपल्याला जेवढी इन्फॉर्मेशन त्यांनी दिले त्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळवता येते. त्याचबरोबर ट्रेनिंग, फॅमिली बॅकग्राऊंड जाणून घेता येतं, प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स थ्रू माउथ आपल्याला तिथे त्याच्याकडनं ऐकायला मिळतं अँड जज द ॲप्लिकंट सर्टन क्वालिटीज लाईक मॅनर्स, ॲपिअरन्स, कन्व्हर्जेशनल ॲबिलिटी अँड मीट अदर पीपल प्लिझेंटली. तर त्याच्यामध्ये या सगळ्या क्वालिटीज किती आहेत हे देखील या ठिकाणी जज करता येतं. बघा आपल्याकडे खूप साऱ्या वॅकन्सीज असतात. वॅकन्सीजमध्ये ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अँड डी ग्रेड असे खूप सारे जॉब्स असतात. जर त्या व्यक्तीचे मॅनर्स बेटर असतील, त्याची कन्व्हर्जेशनल ॲबिलिटी खूपच जास्त मॅन्युप्युलेटिंग असेल किंवा तो इतरांना भेटल्यानंतर फारच प्लिझेंटली फील करून देत असेल, देन अशा व्यक्तीला मार्केटिंग सेक्शनमध्ये ठेवणं ग्रेट जातं. म्हणजे त्यांना आपण मार्केटिंग सेक्शनमध्ये ठेवू शकतो कारण ते समोरच्या कॅन्डिडेटला मॅन्युप्युलेट करू शकतात. एखाद्या व्यक्तीमध्ये जजमेंट करण्याची कॅपेबिलिटी खूपच जास्त चांगली आहे. तो प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित जज करू शकतो. तर त्याला लाईक अ सुपरवायझर म्हणून एखाद्या वर्कवरती ठेवता येईल कारण तो चांगल्या पद्धतीने जज करू शकतो. काही व्यक्तींची क्वालिटीज अशी आहे की समोरच्या माणसामधल्या क्वालिटीज तो काय करू शकतो, इझिली अंडरस्टँड करू शकतो. तर अशा व्यक्तीला आपण HR अंडर घेऊ शकतो. काही व्यक्ती आहेत आपल्याकडे असे कॅन्डिडेट की ज्यांचं कॅल्क्युलेशन फार फास्ट आहे ना. आपण त्यांच्या टेस्ट घेतलेल्या असतात आणि त्या टेस्टचा आपण जेव्हा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यासोबत डिस्कशन केल्यानंतर क्लिअर झालं की याची जजमेंटपेक्षा याची जी कॅल्क्युलेशनची कॅपॅबिलिटी आहे ती खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. देन त्याला आपण फायनान्शियल डिपार्टमेंटमध्ये टाकू शकतो कारण तो फायनान्शियली चांगलं वर्क करू शकतो फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कारण त्याच्या ज्या कॉन्सेप्ट आहे त्याचं कॅल्क्युलेशन इथं काय दिसते तर तुम्हाला बेटर दिसते. अशा पद्धतीने आपण इंटरव्ह्यूचा वापर करतो कॅन्डिडेटला अंडरस्टँड करण्यासाठी, जज करण्यासाठी. ओके, नाव सी व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ इंटरव्ह्यू. एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ज क्लिअर झालेले असतील इंटरव्ह्यूचे, राईट. कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ज आहेत हे क्लिअर झालेलं असेल. See what are the objectives of interview. The first one is verifies the information obtained through application form and test. Okay. Sorry. तर या पद्धतीने किंवा इंटरव्ह्यूमधनं आपण काय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो इन्फॉर्मेशन जी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये त्यांनी भरलेली आहे. कारण आपल्यासमोर फॉर्म असणार आहे त्याची आपल्याकडे फिल केलेली, त्यांनी स्वतः फिल अप केलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती असते. टेस्ट असतात वेगवेगळ्या, त्यानुसार आपण त्याला डायरेक्टली क्वेश्चन करून ते क्रॉस चेक देखील करू शकतो. कारण त्या ठिकाणी जो इंटरव्ह्यू आहे तो फेस टू फेस आहे. फेशियल एक्सप्रेशनवरनं आपल्याला कळतं यामध्ये काही डिफिकल्टीज असतील तर त्या अंडरस्टँड करणं इझी जातं. म्हणून काय तर इंटरव्ह्यूचा हेतू काय आहे तर क्रॉस चेकिंग करणं. ओके, देन सेकंड वन इज हेल्प्स ऑब्टेन ॲडिशनल इन्फॉर्मेशन फ्रॉम द ॲप्लिकंट अदरवाईज नॉट अवेलेबल. ओके, हे ऑलरेडी आपण डिस्कस केले जे की तुम्हाला इतर कुठल्याही टाईप्सनी किंवा इतर कुठल्याही मीडियाने जी इन्फॉर्मेशन गेन करता येत नाही
ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इंटरव्ह्यू थ्रू इझिली गेन करता येते, मिळवता येते. येते लक्षात. म्हणून काय तर आपल्याकडे इंटरव्ह्यू हा काय केला जातो, कंडक्ट केला जातो टू गेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट आवर कॅन्डिडेट. ओके, नाव सी द थर्ड वन. gives the candidate necessary facts and information about the job and the organization. तर या इंटरव्ह्यू थ्रू आपण काय करू शकतो, तर त्यांचे काय जॉब, आपल्याकडे जो जॉब अवेलेबल आहे तर त्याविषयी नेसेसरी इन्फॉर्मेशन त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतो. ओके, म्हणजे काय तर जॉब कशा पद्धतीचा आहे, काय जॉब प्रोफाईल आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्कस करू शकता थ्रू द इंटरव्ह्यू. म्हणजे त्यांच्यासोबत डिस्कस करणं म्हणजे काय तर लाईक अ क्वेश्चन्स किंवा आन्सर क्वेश्चन टाईप तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कशन करू शकता या ठिकाणी. Then last one is it helps establish a mutual understanding between the company and the candidate and the build company's image. Okay, through the interview आपण काय करू शकतो, तर यांची जी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे कंपनीज HR किंवा कंपनीचे लोक आणि त्या व्यक्तीमधली, तर ती या ठिकाणी इस्टॅब्लिश करू शकतो. येते लक्षात. तर हा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या पलीकडे जाऊन रिचर्ड कॉल्लोन यांनी काही ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी सांगितलेले आहेत. मिस्टर रिचर्ड यांचं काय मत आहे बघा, तर त्यांनी काही ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी सांगितलेले आहेत. 3 बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत. जस्ट तुम्ही थोडंसं केअरफुली लिसन करायचं आहे या ठिकाणी. So it is the only way to see an applicant in action, how he looks, his manners, his bearing. तर काय म्हटलेलं आहे, पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर इंटरव्ह्यू थ्रू तुम्ही त्या व्यक्तीचं लुक या ठिकाणी अंडरस्टँड करू शकता. लुक मीन्स नॉट जस्ट अबाउट दी स्मार्टनेस ऑर दी हँडसम ऑर ब्युटिफुल लुक. ओके, तर त्याच्या फक्त हँडसम लुककडे किंवा ब्युटिफुल लुककडे आपण नाही पाहणार आहोत. तर लुक म्हणजे काय तर एक एक्सप्रेशन असतं. येते लक्षात. कॅन्डिडेट्सचं जे एक्सप्रेशन असते बाय त्यांच्या लुकवरनं जे एक्सप्रेशन आपल्यावरती पडणार आहे ते या ठिकाणी पाहिलं जातं. त्याचे मॅनर्स काय आहेत, तो किती एथिक्स या ठिकाणी पाळतोय किंवा कुठल्या प्रकारचे एथिकेट्स या ठिकाणी तो पाळतोय किंवा वागतोय त्या पद्धतीने, हे या ठिकाणी पाहिलं जातं. सो नेक्स्ट वन इज अ बिअरिंग, म्हणजे तो कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीसोबत बिअर करतोय, डील करतोय, या ठिकाणी पाहिलं जातं. तर असं मिस्टर रिचर्ड यांचं मत आहे की हा एक ऑब्जेक्टिव्ह असू शकतो इंटरव्ह्यूचा. त्यानंतर त्यांनी सांगितले इट इज ओनली वे टू विटनेस हाऊ ही इंटरॅक्ट्स अँड हाऊ ही रिस्पॉन्ड्स, हिज वे ऑफ थिंकिंग, द इफेक्ट ऑफ हिज पर्सनॅलिटी ऑन अदर्स. ओके, तर बघा आपल्याकडे इंटरव्ह्यूसाठी मॅक्स टू मॅक्स पाऊण तास, खूप झालं पाऊण तास घेतला जातो. त्यापेक्षा कमी काळातच इंटरव्ह्यू आपल्या त्या ठिकाणी संपतो. तर एवढ्याच काळामध्ये तो व्यक्ती किंवा त्याची पर्सनॅलिटी इतरांवरती कशा पद्धतीने अफेक्ट करते किंवा एक्सप्रेस कशा पद्धतीने करते, कशा पद्धतीने तुम्ही इम्प्रेस होताय त्याच्या एक्सप्रेशनला, हे सगळे यामध्ये तुम्ही पाहू शकता. तो तुमच्या प्रत्येक क्वेश्चनला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतोय, कशा पद्धतीने तो त्या ठिकाणी आन्सर देतोय, तो जम्बलिंग करतोय का किंवा कन्फ्यूज होतोय का, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकतात. ओके, देन लास्ट वन इज विच इज गिवन बाय मिस्टर रिचर्ड. It is perhaps the best way to get at the will-do feature of a performance, motivation, initiative, stability अँड वर्क हॅबिट्स अँड जजमेंट्स. ओके, तर या ज्या फीचर्स आहेत किंवा बघा यामध्ये तुम्ही विल डू हे फीचर्स त्या ठिकाणी पाहू शकतात. म्हणजे तो काय करू शकतो किंवा त्याच्या हॅबिट्स, त्याचे जजमेंट्सनुसार तुम्ही ठरवू शकता की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये याला अपॉइंट केल्यानंतर हा तो कुठल्या पद्धतीचे किंवा कुठल्या गोष्टी करू शकतो. ओके, तर ते या ठिकाणी तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकतात. Now see what are the types of interview. So these are the 4 types of interviews. आपण 4 टाइप्स या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे टाइप्स पाहायला मिळतील. ओके, आपल्याकडे हे 4 टाइप्स आहेत जे की बेसिक अँड इम्पॉर्टंट टाइप्स आहेत, त्यामुळे आपण हेच स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट टाइप ऑफ इंटरव्ह्यू इज अ प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू, ज्याविषयी आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे. सो द इंटरव्ह्यूज कंडक्टेड टू स्क्रीन द applicants to decide whether further detailed interview will be required or called
preliminary interviews. The candidate is given freedom by giving job detail during the interview to decide whether the job will suit him or not. One of the drawbacks associated with the preliminary interview is that it might lead to elimination of many desirable candidates in case of interviewers do not have much and proper experience in evaluating candidates. Okay, तर काय सांगितलेलं आहे की या प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूजमध्ये बेसिकली काय केलं जातं तर त्याच्यासोबत डिस्कशन केलं जातं किंवा जी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्याविषयी मिळालेली आहे त्याच्यावरती तो व्यक्ती आपल्याकडे असलेल्या जॉबसाठी सुटेबल आहे किंवा नाही हे फक्त चेक केलं जातं आणि इथं इलिमिनेशनचं काम मोस्टली केलं जातं. तर येथे एक ड्रॉबॅक काय सांगितलेलं आहे, जर या ठिकाणी प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू घेणारा HR मॅनेजर जर जास्त क्वालिफाईड म्हणण्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी त्याचं फोकस नसेल, त्याने थोडं जर इग्नोरन्स केलं तर चांगला कॅन्डिडेट या ठिकाणी आपण गमावण्याची शक्यता असते. कारण हा काय आहे, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आहे जिथं आपण फक्त बेसिक इन्फॉर्मेशनवरती एलिमिनेशन करणार आहोत. त्यांचं डिटेल नॉलेज घेतलं पाहिजे, त्यांचं डिटेल इन्फॉर्मेशन घेतलं पाहिजे किंवा नाही हे या ठिकाणी ठरवलं जातं. ओके, म्हणजे काय तर हे फर्स्ट स्टेजचा इंटरव्ह्यू असतो, यामध्ये जास्त डिटेलमध्ये गेलं जात नाही. ओव्हरऑल इन्फॉर्मेशनवरनं त्यांचं इलिमिनेशन करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. ओके, देन नेक्स्ट वन इज पॅटर्न इंटरव्ह्यू. पॅटर्न इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर बघा तुम्हाला या शब्दामधनं एक गोष्ट कळते की यामध्ये काहीतरी बेसिक पॅटर्न असणार आहे. सो इन दिस इंटरव्ह्यू पहा, इन दिस इंटरव्ह्यू द पॅटर्न ऑफ इंटरव्ह्यू इज डिसाइडेड इन ॲडव्हान्स. एक पर्टिक्युलर पॅटर्न या ठिकाणी डिसाईड केला जातो, त्या पॅटर्ननुसार इंटरव्ह्यू घेण्याचं काम केलं जातं. व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन इज टू बी सॉट ऑर गिवन, हाऊ द इंटरव्ह्यू इज टू बी कंडक्टेड अँड हाऊ मच टाईम इज टू बी अलॉटेड टू इट. या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ड्राफ्ट केलेल्या असतात, ठरवलेल्या असतात आणि त्याला फॉलो करून या ठिकाणी काय केलं जातं, इंटरव्ह्यू घेतला जातो. म्हणजे काय, बेसिकली या ठिकाणी एक स्टँडर्ड ठरवले जातात आणि त्या स्टँडर्डसोबत आपल्याकडे आलेल्या कॅन्डिडेट्सची जी काही इन्फॉर्मेशन आपण गेन करणार आहोत ती मॅच होते किंवा नाही हे फक्त पाहिलं जातं. इन केस इंटरव्ह्यूवी ड्रिफ्ट्स ही और शी इज स्विफ्टली गायडेड बॅक टू द स्ट्रक्चरल क्वेश्चन्स. ओके, तर अशा पद्धतीच्या जे काही इंटरव्ह्यूज असतात त्यांना स्टँडर्डाइज इंटरव्ह्यूज असं देखील म्हटलं जातं. कारण या ठिकाणी तुम्ही एक स्टँडर्ड मेंटेन करताय आणि काय करणार आहात, त्या पॅटर्ननुसार तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात. येते लक्षात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे डेप्थ इंटरव्ह्यू. ओके, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू पाहिलं आपण, पॅटर्ननुसार घेतला जाणारा इंटरव्ह्यू पाहिला. आता हा डेप्थ इंटरव्ह्यू म्हणजे काय असतो. As the term itself implies, depth interview tries to portray the interviewee in depth and detail. Clear है? It accordingly covers the life history of applicant along with his or her work experience, academic qualification, health, attitude, interest and hobbies. म्हणजे काय, एकंदरीत यामध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन गेन केली जाते आपल्या इंटरव्ह्यूची. म्हणजे ती ऑल काइंड ऑफ इन्फॉर्मेशन असणार आहे. त्याचे हेल्थ असो, इंटरेस्ट असो, कुठल्या गोष्टी करण्यात त्याने आतापर्यंत टाईम घातलेला आहे, या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळवलं जातं. दिस मेथड इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर एक्झिक्युटिव्ह सिलेक्शन. एक्झिक्युटिव्ह लेवलचं जे सिलेक्शन असतं त्यासाठी हे प्रॉपरली यूज केलं जातं. एक्सपेक्टेडली डेप्थ इंटरव्ह्यू इन्व्हॉल्व्स मोर टाईम अँड मनी इन कंडक्टिंग इट. म्हणून काय तर याला खूप जास्त टाईम लागतो किंवा चांगल्या पोस्टसाठीचा हा इंटरव्ह्यू असतो, त्यामुळे या ठिकाणी टाईम देणंसुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे हा जो इंटरव्ह्यू आहे डेप्थ इंटरव्ह्यू हा मोस्टली एक्झिक्युटिव्ह लेवलवरती यूज केला जातो, कारण आपल्याला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीची असणं गरजेचं असतं. त्यानंतर लास्ट वन आहे स्ट्रेस इंटरव्ह्यू. पहा, स्ट्रेस इंटरव्ह्यू हा खूपच जास्त महत्त्वाचा आणि मोस्टली यूज केला जाणारा भाग आहे. बघा, यामध्ये काय केलं जातं, सच इंटरव्ह्यू आर कंडक्टेड फॉर द जॉब्स विच आर टू बी परफॉर्म्ड अंडर स्ट्रेसफुल कंडिशन्स. बरेच असे जॉब असतात ज्या ठिकाणी स्ट्रेसफुल कंडिशन्स पाहायला मिळतात. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रेस इंटरव्ह्यू इज टू मेक डिलिबरेट
attempts to create stressful or strained conditions for the interviewee to observe how the applicant behaves under stressful कंडिशन्स. ओके, पहा की या पद्धतीचे जे जॉब असतात, फॉर एक्झाम्पल आय एसची एक्झाम असेल किंवा त्या लेवलची एक्झाम असतील, CBI असेल, CBIमध्ये जर इंटरव्ह्यू घेत असतील तर अशा पद्धतीचे जे इंटरव्ह्यूज असतात ज्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेसफुल कंडिशन थ्रू जावं लागतं, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे स्ट्रेस इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातात. किंवा असं म्हणता येईल की खूप मोठा एम्पायर आहे, खूप मोठा बिझनेस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 1760 पद्धतीचे कंडिशन्स किंवा सिच्युएशन्स हँडल करावी लागत असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा स्ट्रेस इंटरव्ह्यू घेतला जातो. का घेतला जातो? कारण कंपनीमध्ये किंवा बिग एम्पायरमध्ये कुठल्याही पद्धतीची सिच्युएशन येऊ शकते, ती तुम्ही कशी हँडल कराल, तुमच्यामध्ये तितकी कॅपेबिलिटी आहे का, हे या ठिकाणी पाहिलं जातं. येते लक्षात? किंवा असं म्हणता येईल की एखादं मोठं ऑर्गनायझेशन आहे, तिथे तुम्हाला लीगल ॲडवायझरची पोस्ट मिळणार असेल तर त्या ठिकाणी लीगल ॲडवायझरला तितकी जजमेंट करण्याची किंवा तितके स्ट्रेस सहन करण्याची आणि त्या स्ट्रेसच्या अंडर बेस्ट डिसिजन घेण्याची कॅपॅबिलिटी असणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस स्ट्रेस इंटरव्ह्यू कंडक्ट करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, मोठ्या एम्पायरमध्ये किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये स्ट्राईक्स होत असतात, है ना. तर स्ट्राईक होत असतील तर त्या ठिकाणी कसं बिहेव केलं पाहिजे, कारण जे एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर आहेत, ते ऑन दी स्पॉट काम बंद करतील, तेव्हा त्यांच्यासोबत कसं डील केलं पाहिजे किंवा त्यांची डिमांड जी असेल ती इल्लिगल असेल तरीसुद्धा त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मॅन्युप्युलेट करू शकता जेणेकरून ते तुमचं ऐकतील, या पद्धतीच्या सिच्युएशन्स दिल्या जातात. त्या इंटरव्ह्यूजला स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हटलं जातं आणि तुमचं ऑन दी स्पॉट रिॲक्शन त्या ठिकाणी चेक केलं जातं. सॉरी. तर अशा पद्धतीचे तुम्हाला टाईप्स या ठिकाणी पाहायला मिळतील. तर हे टाईप्स आहेत आपल्या इंटरव्ह्यूजचे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट स्टडी करणार आहोत, जो की फार इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे आपल्या चॅप्टरमधला. तो म्हणजे आहे इंटरव्ह्यूज ऑब्जेक्टिव्ह अँड टाईप्स, नंतर नेचर ऑफ प्लेसमेंट अँड इंडक्शन. लाईक ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन, प्लेसमेंट काय असतं आणि इंडक्शन काय असतं. तर हे नेक्स्ट पार्ट असतात, म्हणजे काय तर तिसरी आणि चौथी स्टेप तुम्ही म्हणू शकतात. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा सेक्शन संपवणार आहोत.